सर्वांना हरिओम. आपण आज मनाचे श्लोकमधील श्लोक क्रमांक 181चा अभ्यास करणार आहोत. हा श्लोक क्रमांक 181 असा आहे. नवे चेतकू चाळकू द्रव्यभोंदू, नवे निंदकू मत्सरी भक्तिमंदू, नवे उन्मतू वेसनी संगबाधू, जनी ज्ञानिया तोची साधू अगाधू. आपण श्लोक पुन्हा एकदा ऐकूया. नवे चेटकू चाळकू द्रव्यभोंदू, नवे निंदकू मत्सरू भक्तिमंदू, नवे उन्मतू वेसनी संगबाधू, जनी ज्ञानिया तोची साधू अगाधू. यातल्या काही शब्दांचा आपण अर्थ पाहूया. पहिल्या चरणात शब्द आलेला आहे चेटकू. चेटकूचा अर्थ आहे जादूटोणा करणारे, जादूटोणा करणारे. दुसरा अर्थ आहे फसवे म्हणजे फसवणारे. चाळकू, पुढे शब्द आहे चाळकू, त्याचा अर्थ आहे चालबाजी करणारे. चाळकू म्हणजे चालबाजी करणारे. द्रव्यभोंदू म्हणजे धन पैसा उकळणारे. द्रव्य म्हणजे धन, संस्कृत शब्द आहे. द्रव्यभोंदूचा अर्थ आहे धन पैसा उकळणारे. दुसऱ्या चरणात शब्द आलेला आहे निंदकू म्हणजे निंदा करणारे. मत्सरू म्हणजे द्वेष मत्सर करणारे. भक्तिमंदू, भक्तिमंदूचा अर्थ आहे भक्तीचा देखावा करणारे, भक्तीचा देखावा करणारे. तिसऱ्या चरणात शब्द आलेला आहे उन्मतू. उन्मतूचा अर्थ आहे उन्मत्त, उन्मत्त. दुसरा अर्थ आहे उद्धट, उद्धट. पुढे शब्द आहे व्यसनी, त्याचा अर्थ आहे व्यसनात मग्न असणारे. व्यसनी म्हणजे व्यसनात मग्न असणारे. संगबाधू म्हणजे संगतीतून बाधा निर्माण करणारे, संगतीतून अपाय निर्माण करणारे. बाधू म्हणजे बाधा, बाधा म्हणजे अपाय, संग म्हणजे संगत, म्हणून संगबाधूचा अर्थ आहे संगतीतून अपाय निर्माण करणारे. स्वामीजी सांगतात जो चेटकू म्हणजे जादूटोणा करीत नाही, जो चालबाजी करत नाही, जो पैशासाठी भोंदूगिरी करत नाही, जो कुणाची निंदा करीत नाही, मत्सर करीत नाही, जो उगीचच भक्तीचा देखावा भक्तीचे प्रदर्शन करीत नाही, जो उद्धट नाही, उन्मत्त नाही, जो व्यसनी नाही, ज्याच्या संगतीमुळे दुसऱ्यांना अपाय होत नाही, ज्याच्या सहवासामुळे दुसऱ्यांना बाधा होत नाही, तोच खरा आत्मज्ञानी आहे. आणि आचरणाने, कृतीने, वागणुकीमुळे तोच साधू आहे. आणि तोच खरा सद्गुरुपदास योग्य आहे, सद्गुरुपदाचा अधिकारी आहे. आपण श्लोकाचा अर्थ पुन्हा ऐकूया. जो चेटूक म्हणजे जादूटोणा करीत नाही, जो चालबाजी करीत नाही, जो पैशासाठी भोंदूगिरी करत नाही, जो कुणाची निंदा करत नाही, मत्सर करत नाही, जो उगीचच आपल्या भक्तीचा देखावा म्हणजे प्रदर्शन करीत नाही, जो उद्धट नाही, जो
व्यसनी नाही, ज्याच्या संगतीमुळे दुसऱ्यांना अपाय होत नाही, तोच खरा आत्मज्ञानी आहे. आणि आपल्या आचरणाने, कृतीने, वागणुकीमुळे तोच साधू आहे आणि तोच खरा सद्गुरुपदास योग्य आहे, सद्गुरुपदाचा अधिकारी आहे. असा या श्लोकाचा थोडक्यात सोपा अर्थ आहे. आपण तिन्ही चरणामध्ये, या श्लोकाच्या तिन्ही चरणामध्ये सुरुवातीला पाहिलं नवे नवे नवे. याचं कारण आहे, नवेचा अर्थ आपल्याला माहिती आहे, नवे म्हणजे नाही. आणि आपण अर्थानं पाहिलं, जो हे करत नाही, जो ते करत नाही, जो अमुक करत नाही, तमुक करत नाही, तो साधू. म्हणून मनुष्याला एक वेळ काय करावे हे कळले नाही तरी चालेल. मनुष्याला एक वेळ काय करावे हे कळले नाही तरी चालेल, पण काय करू नये हे मात्र निश्चित कळलेच पाहिजे. मग तो योग्य तेच करतो. कोणाच्या सहवासात राहावे हे कळले नाही तरी काही हरकत नाही, परंतु कोणाच्या सहवासात राहू नये हे मात्र कळायलाच पाहिजे. मग मनुष्य योग्य माणसांच्याच सहवासात राहतो. आपल्याला नकारात्मक गोष्टी जास्त लवकर समजत असल्याकारणाने आपण सतत नकारात्मक गोष्टीचाच विचार करत असल्याने आणि त्याच गोष्टी ऐकण्याची सवय आपल्याला लागलेली असल्याने सकारात्मक गोष्टी लवकर पचत नाहीत, आपल्या गळी उतरत नाहीत. आणि म्हणूनच स्वामीजींनी सद्गुरूंची लक्षणे सांगताना तो तसा नसतो, तो असा नसतो, अशा पद्धतीने वर्णन करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे मग आपल्याला लक्षात येईल की तो कसा आहे, तो असा नाही, तो तसा नाही. याच्यानं कळे आपल्याला तो कसा आहे किंवा कसा असायला पाहिजे. अशा पद्धतीने स्वामीजींनी सद्गुरूंची लक्षणे सांगायला सुरुवात केली आहे. ही जी सर्व लक्षणे आपल्याला सांगितली आहेत, त्या लक्षणांवरून सद्गुरूंना पूर्णपणे ओळखता येणे शक्य नाही. ही लक्षणं सांगितली आहेत सद्गुरूंना ओळखायची, पण आपल्याला पूर्णपणे या लक्षणावरनं सद्गुरूंची ओळख होईल असं सांगता येत नाही. सद्गुरूंचे खरे स्वरूप त्यांचे मूळ स्वरूप असते. सद्गुरू ही कोणी एक व्यक्ती नाही, तर सद्गुरू हे पद आहे. सद्गुरू व्यक्ती नाही. व्यक्तीला आपण सद्गुरू म्हणतो ते बरोबर आहे, परंतु सद्गुरू म्हणजे एक पद आहे. व्यवहारातले कोणतेही पद प्राप्त करून घ्यायचे असेल तर तशा प्रकारची योग्यता आपल्यामध्ये असणे आवश्यक आहे. आणि हे सर्वांना माहीत आहे. कोणतंही पद आपण घेतलं, विचार केला, आपल्याला ते पद प्राप्त करायचं आहे, तर त्यासाठी आपल्या अंगी तशी योग्यता असलीच पाहिजे. परमार्थामध्ये सुद्धा सद्गुरू हे पद प्राप्त करून घेण्यासाठी तशा प्रकारचा अधिकारी माणूसच असावा लागतो. म्हणून सद्गुरूंची लक्षणे आपण नीट समजून घेणे अत्यावश्यकच आहे. अध्यात्माच्या क्षेत्रात गुरूंबाबत बरीच फसवाफसवी आढळते. आपण अर्थात समर्थांनी सांगितल्याप्रमाणे आपण मागच्या श्लोकातून त्याचा अभ्यास केलेला आहे. आणि म्हणून समर्थांनी सद्गुरू कोण नाही हे सांगितले आहे, किंवा सद्गुरू कोणाला म्हणता येणार नाही हे या श्लोकातून सांगितलेले आहे. समर्थ सांगतात, संत किंवा सत्पुरुषच सद्गुरू होऊ शकतो. कारण सद्गुरूमध्ये सत शब्द आहे,
जो सत शब्दाचे आपल्याला ज्ञान करून देतो त्याला म्हणायचं सद्गुरू. सत म्हणजे आत्मवस्तू, सत्वस्तू म्हणजे भगवंत. या सत्वस्तूचे ज्ञान करून देणारा सद्गुरू आहे. आणि म्हणून संत किंवा सत्पुरुषच सद्गुरू होऊ शकतो. संत म्हणजे आत्मसाक्षात्कारी, आत्मज्ञानी व्यक्ती होय. सद्गुरूंना ओळखण्याची किंबहुना संतांना ओळखण्याची ही खूण आहे. सद्गुरू आत्मसाक्षात्कारी असतात. त्यांना आत्मज्ञान झालेलं असतं. संपूर्ण मानवता आणि दिव्य ईश्वरता यांचा मधुर संगम सद्गुरूंच्या ठिकाणी झालेला असतो. समर्थ सांगतात, संपूर्ण मानवता आणि दिव्य ईश्वरता या दोघांचाही मधुर संगम सद्गुरूंच्या ठिकाणी झालेला असतो. ईश्वराला ओळखणे म्हणजे सद्गुरूला ओळखणे, किंबहुना परमेश्वराला अगोदर ओळखावे, मगच सद्गुरूला ओळखता येते. सद्गुरूंना ओळखण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा ईश्वराची ओळख झाली पाहिजे. सद्गुरूंपैकी काही जण विरक्त असतात, वैरागी असतात, तर काही जण गृहस्थाश्रमी असतात. म्हणून त्यांना व्यवहार करत असताना ओळखून काढणे तर फारच कठीण काम आहे. सद्गुरू म्हणजे विरक्त पाहिजे अशी आपली समज असेल तर ती चुकीची आहे. विरक्त असूही शकतात, परंतु ते संसारीसुद्धा असू शकतात, गृहस्थाश्रमीसुद्धा असू शकतात. आणि असे बरेच आपल्याला उदाहरण देता येतील की ज्यांनी संसार केला आणि संसार करता करता संतपदा लावून पोचले, सद्गुरू झाले. सद्गुरू महापुरुष असतो. त्याच्या अंगी दैवी संपत्ती विलसते, नुसते असते नाही, विलसते. त्याच्या बोलण्या चालण्यात भगवंताविषयीचे प्रेम अगदी काठोकाठ भरून वाहते. त्यांच्या अंगी काम, क्रोध, द्वेष यांचा लवलेशही नसतो. हे जे षडविकार आहेत यांचा लवलेशसुद्धा सद्गुरूच्या ठिकाणी नसतो. पण व्यवहार करताना त्यांच्या ठिकाणी काम, क्रोध इत्यादींचा आभास होतो. किंबहुना त्यांना व्यवहारामध्ये त्याप्रमाणे वागावे लागते. प्रसंगी क्रोध देखील करायला लागतो. माणसाच्या समूहाची नजरबंदी करणारे, चेटूक करून भुरळ पाडणारे, साबर मंत्र किंवा कोटाळे हे मंत्रप्रयोग करून चमत्कार करणारे, अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवणारे गुरु आज पैशाला पासरीवर झाले आहे. त्यांना सद्गुरू म्हणता येणार नाही. अनेक वनस्पतींचा व रसायनांचा औषधी प्रयोग सांगणारे, अन्य धातूंचे सोने बनवण्याचा मार्ग सांगणारे, मनातल्या इच्छा ताबडतोब पूर्ण करणारे, चालबाजी करणारे, द्रव्यलोभी, पैशासाठी लाचार झालेले, आपल्या जवळ आलेल्या शिष्यांकडून पैसे उकळणारे, शिष्याच्या मनाला जे जे आवडेल ते ते करून शिष्याला प्रसन्न ठेवण्यासाठी धडपड करणारे सद्गुरू असूच शकत नाही. त्यांना सद्गुरू म्हणताच येणार नाही. गुरु अशा प्रकारे जर शिष्याच्या भिडेला बळी पडून त्यांची मनधरणी करणारा असेल तर असा गुरु अधमात अधम असतो.
असा गुरु चोरटा, लोभी, दुष्ट आणि फसवा तसेच अत्यंत नीच असतो, तो सद्गुरू कसा असू शकेल? स्वामीजी सांगतात, अशा रीतीने जर एखाद्या व्यक्तीच्या आपल्याला दुर्गुण दिसत असतील तर तो सद्गुरू म्हणता येणार नाही. तो सद्गुरू कसा असेल? लोकांनी आपल्या जवळ यावे म्हणून इतर पंथांची, त्यांच्या गुरूंची, त्यांच्या शिष्यांची म्हणजे इतर पंथातल्या शिष्यांची, त्यांच्या ग्रंथाची निंदा करणारे, त्यांचा हेवा करणारे, त्यांचा द्वेष मत्सर करणारे गुरु स्वतः पापाचरण करीत असतात, स्वतः पापाचे आचरण करीत असतात, वाममार्गाने जात असतात. ते कसे बरे सद्गुरू असतील? ज्याच्याजवळ शुद्ध ब्रह्मज्ञान आहे आणि प्रत्यक्ष व्यवहारामध्ये साधनांचे आचरण करून दाखवणारा आहे, त्याला सद्गुरू समजावे. ज्याच्याजवळ शुद्ध ब्रह्मज्ञान आहे आणि जो प्रत्यक्ष व्यवहारामध्ये साधनांचे आचरण करून दाखवतो, स्वामी सांगतात त्याला सद्गुरू समजावे. कारण तोच आपल्याला आपले गुप्त आत्मस्वरूप दाखवतो, आत्मसाक्षात्कार घडवून आणतो. अंतर्यामी खरे खरे ब्रह्मज्ञान, अंतरंगामध्ये अंतःकरणामध्ये खरे खरे ब्रह्मज्ञान आणि नित्याच्या व्यवहारात, रोजच्या व्यवहारात साधकाला शोभेल असे आचरण करून दाखवणारा सद्गुरू असतो. अंतरंगामध्ये तो एका वेगळ्या पातळीवर गेलेला असतो, एका वेगळ्या उच्च दर्जावरती पोचलेला असतो, कारण त्याला ब्रह्मज्ञान झालेले असते. परंतु व्यवहारामध्ये मात्र तो व्यवहाराला शोभेल असेच आचरण करून दाखवतो. तो आपल्या भक्तीचा देखावा, आपल्या भक्तीचे प्रदर्शन जरासुद्धा करत नाही. त्याचे अंतःकरण भगवंताच्या भक्तिप्रेमाने ओतप्रोत भरलेले असल्याने त्याच्याकडून या गोष्टी आपोआपच घडत नाही. नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता, जगद्गुरू तुकाराम सांगतात. नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता, हे वचन तो आपल्या कृतीने सार्थ करून दाखवतो. म्हणजे तो कोणाशी उद्धटपणे बोलत नाही किंवा वागतही नाही. तो सर्व प्राणीमात्रांशी नम्रतेने वागतो. उद्धटपणा त्याच्यामध्ये जरासुद्धा नसतो. सर्वांची नम्रतेने वागतो आणि याचे कारण त्याची दृष्टी समदृष्टी झालेली असते. त्याची समदृष्टी झालेली असते. सर्वांकडे तो समानतेने पाहतो आणि म्हणून तो सर्वांची नम्रतेने वागतो. सर्वांची समानतेने पाहतो म्हणजे सर्वांच्या हृदयामध्ये एक भगवंतच आहे या दृष्टीने तो पाहतो आणि म्हणून तो सर्व प्राणीमात्रांची नम्रतेने वागतो. माऊली वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये त्याप्रमाणे, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. अशा रीतीने तो प्रत्येकामध्ये भगवंताचे दर्शन करीत असतो. सद्गुरू हा व्यसनी नसतो. तो सर्व प्रकारच्या वाईट व्यसनांपासून दूर असतो. कोणत्या तरी व्यसनाने वेडी झालेली अनेक शब्दज्ञानी माणसे, कोणत्या तरी व्यसनाने वेडी झालेली अनेक शब्दज्ञानी माणसे परमार्थ न साधता फुकट गेली. व्यसन तृप्ती व्हावी म्हणून धडपडणारे मूर्ख विचारे परमार्थ पदरात
न पाडून घेता, काहीही न कमावता मरून गेली. म्हणून सद्गुरूंच्या अंगी कोणतेही व्यसन नसते. सर्व प्रकारच्या वाईट प्रवृत्तीपासून तो सदैव अलिप्त असतो. तो सद्गुरू होय. ज्यांच्या संगतीत राहिल्यानंतर आपल्याला कोणताही अपाय होत नाही, कोणत्याही प्रकारची बाधा होत नाही, तेच खरे सद्गुरू असतात. त्यांच्या सहवासात राहिल्यानंतर आपल्याला हा भवसागर तरून जाण्याचा, मोक्षप्राप्तीचा म्हणजे भगवंताच्या प्राप्तीचा उपाय सापडतो. सद्गुरूंच्या सहवासात अपाय होत नाही, उलट आपल्याला उपाय सापडतो. किंबहुना असा उपाय सांगणारेच सद्गुरू समजावेत. आपल्याला मनुष्य जन्माला आल्यानंतर हा भवसागर, संसार समुद्र, सोप्या भाषेमध्ये जन्ममृत्यूचं चक्र, आपण त्यातून कसं बाहेर पडायचं हे सांगणारा, हे ज्ञान देणारा खऱ्या अर्थाने सद्गुरू आहे. समर्थ सांगतात, या जगात तोच खरा आत्मज्ञानी पुरुष आहे. आत्मसाक्षात्कार होऊन स्वच्छ, स्थिर, अविनाशी असलेल्या ब्रह्मतत्वाचे आत्मस्वरूपाने ज्ञान होणे हे सद्गुरूंचे मुख्य लक्षण आहे. मुख्य लक्षण काय? प्रधान लक्षण काय सद्गुरूंचं? आत्मसाक्षात्कार होऊन सुद्धा स्वच्छ, स्थिर, अविनाशी असलेल्या ब्रह्मतत्वाचे आत्मस्वरूपाचे ज्ञान होणे, समर्थ सांगतात, हे सद्गुरूंचे मुख्य लक्षण आहे. बाकीची सारी लक्षणे या एकाच लक्षणावर आधारित आहेत. बाकी पण काही लक्षणं आहेत सद्गुरूंची, पण ती सर्व या एकाच मुख्य लक्षणावर आधारित आहेत. कारण ब्रह्मज्ञान झालेल्या सद्गुरूंजवळ निश्चल समाधान असते. आत्मस्वरूपामध्ये तो अखंड स्थिर असतो. आत्मज्ञान झाल्यामुळे त्याचे सर्व संशय नाश पावलेले असतात. तो अखंड समाधानातच असतो आणि म्हणून तो स्वस्वरूपापासून कधीही ढळत नाही. सद्गुरूंचं हे देखील एक महत्त्वाचं लक्षण आहे. सद्गुरू सदैव निरंतर समाधानी असतात, आत्मसमाधानी असतात. अशा प्रकारचे त्यांचे आचरण, त्यांची प्रत्येक कृती असल्याकारणाने समर्थ सांगतात, तोच खरा साधू आहे आणि तोच सर्व अर्थाने सद्गुरुपदास योग्य आहे. सद्गुरुपदाचा अधिकारीसुद्धा तोच आहे. या श्लोकाच्या 4थ्या आणि अंतिम चरणामध्ये स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे, जनी ज्ञानिया तोची साधू अगाधू. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.